हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिले हे सांगू इच्छिते की मला बिलकुलही वाटलं नव्हतं की आपल्या चांगल्या गोष्टीचा कोणी असाही फायदा घेईल. म्हणून तो कसा फायदा घेतला गेला ते मी तुम्हाला समोर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बट त्या पहिले तुम्हाला एक गोष्ट इथे मी सांगते की हा माझा पहिला मिनी ब्लॉग आहे, जो 1 मिनिटाच्या वरचा मिनी ब्लॉग आहे. चालणार नाही चालणार त्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. तर आम्ही जेव्हा घरून निघालो, सगळे घरचे कामं आटपून आम्ही घरून निघालेलो, तेव्हा मला फोन आलेला की आम्हाला आणखी 3 तास वेळ लागणार आहे, तर तुम्ही 3 तास लेट या. म्हणून मग आम्ही या कॅफेमध्ये जाऊन थोडा वेळ टाईमपास केला. त्याच्यानंतर मला इशिकाच्या पप्पांनी कार्यालयामध्ये सोडून दिला आणि तुम्ही बघू शकता हेअरस्टाईल किती सुंदर पद्धतीने मी तिची हेअरस्टाईल केलेली आहे. ही आहे ब्रायडल आणि ब्रायडल तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत होती. मी तिला खूप मनापासून पूर्णपणे टाईम देऊन 2.5 घंटे टाईम घालवून मी तिला खूप व्यवस्थित पद्धतीने तयार केलेलं. ती थोडीशी चिडचिडीसुद्धा होती की मला माझ्या मनासारखं नाही झालं तर असं होते तसं होते, तरीसुद्धा मी तिला व्यवस्थित हँडल करून आणि तिला व्यवस्थित पूर्ण तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि ती खूप हॅप्पी होती. ती खूप सुंदर दिसत होती. तिचे सगळेजण जेवढे येत होते तेवढे माझ्या तोंडावरती तारीफ करत होते, खूप छान दिसत आहे, खूप छान दिसत आहे. आणि ती खरंच खूप छान दिसत होती. तर इथे तिचं लग्न लागलं आणि त्याच्यानंतर मी पूर्ण तिचा दुसरा लूकसाठी सुद्धा पूर्ण वेळ थांबून राहिली होती. तर कधी कधी होतं असं की आपला जो चांगलेपणा असतो तो आपल्याच अंगलट येतो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की हे लोक आमचे थोडेसे ओळखीचे होते, म्हणून मग कमी पैसे घेऊन मी त्यांची ऑर्डर केली होती. बट झालं असं की चला ओळखीचे आहेत बा, नंतर आपण यांच्याकडून आरामात सगळं झाल्यानंतर पैसे घेऊयात, असं म्हणून मी इथून निघून गेली. आणि तोच माझा सगळ्यात मोठा मूर्खपणा झालेला. या लोकांच्या लग्नाला आज 2 महिने कंप्लीट झाले, पण यांनी आणखीनही माझे पैसे दिले नाही. जेव्हाही मी यांना फोन करते तर हे मला घुमवतात की उद्या देतो वहिनी, मग देतो वहिनी, आता देतो वहिनी, पण हे लोक काही मला पैसे देत नाही आहे. तर अति कोणासोबत चांगलं राहणं हे सुद्धा आपला खरोखर मूर्खपणा असतो. आणि अशाही अनुभव आपल्याला आपल्या लाईफमध्ये येतात. आणि बाकीच्या गोष्टी मी आणखी तुम्हाला